तुमच्या घरात पैसा येतो, पण कळत नकळत तो तुमच्या हातून निसटून जातो. कितीही कमावलं तरी बचत काही होत नाही. तर थांबा, कारण आज मी तुम्हाला सांगत आहे त्या दैनंदिन जीवनातल्या तुमच्या 5 चुका ज्या दररोज घडत आहेत तुमच्याकडून, ज्या केवळ पैशाला नाही तर घरातील लक्ष्मीला सुद्धा दूर लोटत आहेत. आता यातील शेवटची चूक तर 90% घरात दररोज होते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप बिलकुल पण करू नका. पहिलं म्हणजे सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. प्रकाश म्हणजे ऊर्जा आणि अंधार म्हणजे जडत्व आणि नकारात्मकता. म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा हा असलाच पाहिजे. दिवा लावताना शांतपणे हा श्लोक म्हणा. कोणता? शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो, हा दिवा घरात आरोग्य आणि संपत्ती आणू आणि वाईट विचार व अडथळे हे दूर होत. दुसरं, सकाळी घर स्वच्छ करावं. सकाळची स्वच्छता ही फक्त धूळ काढणे नसते, तर ती घरातील ऊर्जा शुद्ध करण्याची प्रक्रिया असते. रात्रीच्या वेळी घरामध्ये जडत्व, आळस आणि नकारात्मक कंपनस असतात. सकाळी झाडलोट केल्याने, झाडू मारल्याने घरात ताजेपणा, प्रकाश आणि सकारात्मकता येते. मुख्य दरवाजाजवळ आणि उंबरठा स्वच्छ ठेवावा. घराची ऊर्जा मुख्य दरवाजामधून प्रवेश करते, त्यामुळे तिथे धूळ, कचरा किंवा चपलांचा ढीग हा ठेवू नये. थोडं पाणी शिंपडावं आणि तो स्वच्छ करून घ्यावा. तिसरं, घरात लक्ष्मी टिकण्यासाठी रोजची सोपी देवपूजा. घरात पैसा येतो पण टिकत नाही का? तर रोजची ही छोटी देवपूजा, त्याच्यामध्ये तुम्ही चुका करता. तर काय करायचे? सर्वात आधी तुम्हाला देवाला नमस्कार करून हा श्लोक म्हणायचा आहे. कोणता? कराग्रे बसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. याचा अर्थ काय होतो? तर दिवसाची शुभ सुरुवात होते आणि त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यानंतर काय करायचे? दिवा लावून जो तुम्हाला मी मागे श्लोक सांगितला, शुभं करोति कल्याणम, तो म्हणायचा आहे. त्यामुळे घरात आरोग्य, धनसंपदा वाढते. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. काय म्हणायचंय? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यामुळे तुमचे सर्व अडथळे हे दूर होतात. आणि त्यानंतर लक्ष्मी कृपेसाठी तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः. त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी ही टिकून राहते. चौथं, अन्नाचा आदर करावा. भारतीय परंपरेत स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही, तर ते घरातील समृद्धीचं आणि अन्नपूर्णेच्या कृपेचं स्थान मानलं जातं. ज्या घरात अन्न शिजतं, कुटुंब एकत्र बसून खातात, तेव्हाच देवाला नैवेद्य हा अर्पण होतो आणि तिथेच लक्ष्मीचा वास असतो. अनेकदा नकळत आपल्याकडून अन्नाचा अपमान होतो. ताटात जास्त वाढवून घेतलं जातं, ते वाया जातं. उरलेलं अन्न कचऱ्यात टाकलं जातं. रागात किंवा तक्रार करत जेवण बनवलं जातं. अन्न करताना, बनवताना वाईट बोलू नये. धार्मिकदृष्ट्या हे अन्नपूर्णेचा अपमान आहे असं मानलं जातं आणि तिथे लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी पॉझिटिव्ह विचारच तुमच्या माइंडमध्ये असावे. 5वं, भांडणांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. घरात सतत भांडणं, वादविवाद, राग, द्वेष असेल तर अशा घरात लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मीचा वास नसतो. तर पहिली गोष्ट, भांडणामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरं, रागद्वेषामुळे आनंद आणि समाधान हे नष्ट होते. तिसरं, शांतता नसलेल्या ठिकाणी समृद्धी टिकत नाही असं मानलं जातं. चौथं, कटुवाणी आणि अपमानामुळे घराचे शुभत्व कमी होतं. आणि 5वं, मानसिक तणावामुळे चुकीचे आर्थिक निर्णय होतात. पैशाचा अपव्यय वाढतो आणि पैशाची बचत ही होत नाही. पैसा घरामध्ये टिकत नाही. त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये भांडणं असतील तरी प्रयत्न करा की ते कमीत कमी होतील व काही काळाने ते होणारच नाही, त्याची काळजी घ्या. तर ह्या काही कॉमन गोष्टी होत्या ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. तुमचा आलेला पैसा हा गेलेला देखील तुम्हाला कळत नाही, त्याची बचत होत नाही. तर ह्या 5 गोष्टी पाळा. व्यवस्थितपणे दररोजची पूजा व्यवस्थित करा. घरामध्ये भांडणं, वादविवाद टाळा प्रकर्षानं. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्ती परंपरा तुमच्याचसाठी आहे, तुमच्याच हितासाठी आहे.